काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीनं आत्महत्या केल्याचं आता समोर आलेलं आहे। विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यानं तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतलाय। त्यामध्ये आता त्याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे सध्या तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान नराधम विशाल गवळीला फासावर लटकवलं असतं तर गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली असती, त्याला भर चौकात फाशी दिली असती तर आम्हाला नक्कीच आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया मोर्चा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिली आहे। त्या मुलीचं अतिशय अत्याचार करून निर्घृणपणे त्याने हत्या केली। त्या नराधमाने फाशी घेतली असं कळतंय। तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही। जर त्याला शासनाने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता। कोर्टाने जे त्याला फाशी दिली असती पण त्याने स्वतः केला ते जाऊ दे, चांगलंच झालं आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला। हे असे कितीतरी गुन्हे घडत आहेत, तर हे असे जर फाशीची शिक्षा दिली असती तर कुठेतरी त्यांना आळा बसला असता। दरम्यान विशाल गवळी आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूत। सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या याच्यामध्ये त्याला फाशी म्हणा किंवा इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली असती। ठीक आहे, हा पण एक प्रकारे नैसर्गिक न्याय आहे, तो तर तिला मुलीला भेटलेलाच आहे, त्यांच्या कुटुंबांना भेटलेला आहे। पण तरी पण माझं एक असं म्हणणं होतं की बाबा कायद्याने झालं असतं तर ते एक चांगला संदेश पूर्ण देशभर महाराष्ट्रभर गेला असता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।